मी जे काही सांगतो ते सगळं खरं वाटतंय तिला. आणि सध्या तिला इतकं खरं वाटलंय ना ते, इतकं की ती पोचली आहे जवळपास आता US ला. ती मनाने आता आहे US मध्ये. तिच्यासाठी रात्र आहे आता. तिला सिटिझनशिप मिळाली आहे. मी तर तिला US व्हिसाची लिंक पण पाठवली आहे. अरे वेडाच करे तू. वाईटच तू. तिने खरंच फॉर्म फिल करायला घेतला तर जाईल खरंच. काय आनंद. काय आनंद, वेडाच का काय जाईल. पण आहेच रे, शनाया म्हणजे वेळ लागण्यासारखी आहे हे पण खरं आहे. हा. नाही सिरियसली, म्हणजे ती बिंडोक आहे पण शी इज क्यूट यार. मला दया येत होती मध्ये मध्ये. पण एक खरं आहे, तिच्या इतकी सेल्फिश मुलगी नाही रे बघितली. अरे केवढी सेल्फिश मुलगी आहे ती. बाप. म्हणजे आता मी लोणावळ्याला गेलो होतो ना, तर तिला तुझ्या कपाटाची चावी होती माझ्याकडे. ती दिली तिच्या हातात आणि सांगितलं या बंगल्याची चावी आहे, तुला गिफ्ट. मांडलं तिने. तिला कळलंच नाही की कपाटाची चावी आहे. तू माझ्या कपाटाची चावी दिलीस तिला, वेडास का तू. अरे मुद्दा काय, जरा असं गाजर दाखवलं की येते की नाही मागे मागे. आणि तू काय US चा गाजर दाखवलं. यांना खरं तर हे आधीच कळायला हवं होतं, पण नाही कळलं. काय करणार. पण वहिनी त्यासाठी कूल माइंड लागतं. यू नीड कंपोजर ऑफ युअर ब्रेन्स. आता गुरुला कळतंय बहुतेक की तो चुकतोय, पण त्याची बुद्धी आधीच बधीर केली आहे ना तिने. काय बच्चाने. हा म्हणजे आता त्याला तो नशा चढलाय. मोहब्बत का शनायाचे. अरे पण नशा आहे, नशा उतरते शेवटी आणि मी उतरवतो ना. अरे काय 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 बच्चाचा फोन, बच्चाचा फोन. काम करे काम. स्पीकर नाही तू हसणार. नाही तू हसणार. नाही मी असा तू घे ना मजा. अरे मजा करू. नको बसा. मस्त मजा घे. हाय स्वीटू. हाय बनी, कुठे आहेस. अगं मी जरा एका मीटिंग मध्ये. ओके, कधी फ्री होशील. मी अर्ध्या तासात फ्री होईल मी. अर्ध्या तासात फ्री होईल. काय झालं पण. ओके, मला तुझी जरा हेल्प हवी होती. मला ते विजा ऍप्लिकेशन भरता येत नाही. म्हणजे तू अजून फॉर्म फिलच नाही केलास. नाही ना, मला काहीच कळत नाहीये. तू प्लीज ये ना. ओके ओके बच्चा. असं काय तू अडचणीत आहेस आणि मी हेल्प करायला येणार नाही का. आय एम लिव्हिंग. ते राहू दे, मीटिंग वगैरे मी आलो लगेच. ओके. पण तू नाही गेलीस ऑफिसला आज. नाही, मी घरीच आहे आजपासून. आजपासून म्हणजे काही नाही, आता US ला जायचं आहे ना, सो मी शॉपिंग आणि पॅकिंग मध्ये मला सगळा वेळ देणार आहे. सो मी रेजिग्नेशन दिलंय. आणि असंही मला आता काही इंटरेस्ट उरला नाहीये तिथे काम करण्याचा. गुड डिसिजन. काय नाहीतरी त्या फालतू LF कंपनीत कशाला जॉब करायचा. हा गुड डिसिजन. हा मी येतो. हा बच्चा येतो. हा या राईट. तू ये ना लवकर प्लीज. आलो ना बच्चा. आलो. बाय. सौमित्र. अरे साला काय सॉलिड गुंडवलायस नाही तिला तू. वा वा. बच्चा काय लव्ह स्टोरी क्रिकेट. नागपूर वाया मुंबई टू US. काय प्रवास अप्रतिम. नाही खरंच, मला खरंच असं वाटतं या मुलीला अमेरिकेतच ठेवायला पाहिजे. इथे नकोच ती. नको तिथे पण नको. तिथल्या गोऱ्या मुलांना मागे लावेल. What are you doing, बच्चा. What are you doing? ते सगळं ठीक आहे, पण आता काय. नाही तो चला गुलमोहर सोसायटी. आता मी फॉर्म मध्ये आलो. आता मी फॉर्म फिल करायला मदत करणार तिला. वा हे उत्तम आहे. चल बाय राधा. नाही, बाहेर बाय राधा. बाय. किती ताणशील सौमित्र. ऐकणार नाही हा. किती सहज सोपं आहे ना आयुष्यातनं एखाद्याला वगळणं. यांना जमलं मला तोडायला. आता हेच शनाया यांच्या बाबतीत वागून राहिली. ते म्हणतात ना, पेरलं तसं उगवतं. बघा तुमची शनाया काय करते ते. येऊ का. अरे वहिनी साहेब या. नमस्कार. नमस्कार. बहिणी आहेत का. ती आत्ताच खाली गेली. म्हणाले बाजार करून येते. तुम्ही बसा ना.
मी खरं म्हणजे प्रसाद द्यायला आले होते. प्रसाद कसला? हे ट्रिपला गेले होते ना, बद्री केदारला पण गेले होते, तिथला प्रसाद आहे. अरे हो ना, नानासाहेबांची माझी भेटच नाही. कशी झाली ट्रिप त्यांची? खूप छान झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची ट्रिप संपण्यापूर्वी पाऊस सुरू झाला नाही. बसा बसा. पण हे मात्र बरं झालं, लवकर प्रवास आटपून आलोय. हो ना. मला कल्पना आहे की गुरुच्या वागण्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात. त्रास होत असेल नाही तुम्हाला? होणारच वहिनी. आता बघा ना, गुरुचं असं बेताल वागणं दिवसेंदिवस कसं सहन होणार माणसं? पडला ना आजारी शेवटी. काय गरज होती दारू प्यायची त्याला? ते आहेच. खरंच का ऐकत नाहीत ही मुलं? गुरुनाथ इतका हट्टाला पेटेल असं वाटलंच नव्हतं बघा कधी. तो कसा होता, कसा झाला. वहिनींना तर खूप त्रास होतो नाही, अस्वस्थ आहेत सारख्या. हो ना. खरं सांगायचं वहिनी तर तिचा त्रास बघवत नाही हो मला. अरे की आपल्या माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा. गुरुमध्ये जीव अडकला हो तिचा. बरं तिला म्हणतो चल नागपूरला, इथे राहू नको, ते ऐकत नाही. आता मला इथेच थांबून कसं चालेल वहिनी साहेब? तिकडे बागेकडे लक्ष द्यायला हवं ना. मला जाऊन यावं लागतं. आज सकाळी झालो, हिच्यासाठी म्हणून इथं थांबावं लागतं वहिनी साहेब. गुरु आजारी पडला ना तेव्हापासून जीवात जीव नाहीच्या. बरोबर आहे, आई आहेत ना. आपला मुलगा बरा नाही म्हटल्यावर कुठल्या आईला बरं वाटेल सांगा? ती अस्वस्थच असणार ना. खरं आहे तुमचं, पण मला तर भीती वाटायला लागली. गुरुच्या काळजीमुळे कदाचित हिच काहीतरी होऊ नये. नाही नाही, असं मनात सुद्धा आणू नका. खरंच विचार सुद्धा करू नका असा. आणि मी बोलेन बहिणींची. चांगलं निघालो होतो आम्ही दोघे नागपूरहून. तेव्हा सौमित्रने उगाच थांबवलं आम्हाला. म्हणाला थांबा बाबा थांबा बाबा. त्यामुळे ही अडकली इथे. बरं झालं. पण खरंच किती लाघवी मुलगा आहे ना सौमित्र. म्हणजे मित्र गुरुचा, पण सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालाय अगदी. आमच्या घरात तर सौमित्र सौमित्र जप चालू असतो नुसता. आणि भाऊजी खरं सांगू का, गोष्टी सुरळीत होत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही इथून नका जाऊ, राहा इथे. तेवढाच राधिकाला आधार. कोण जाणे तेव्हा सगळं सुरळीत होणार ते. आमच्या साहेबांचं नाव सौमित्र बनट. खेडी खेडी याचा अर्थ शनाया म्हणत होती ते खरं होतं. सौमित्र सारखा माणूस एवढ्या मोठ्या पोस्टवर कधी पोहोचला? अरे आम्ही एकत्र होतो तेव्हा ऍव्हरेज स्टुडंट होता रे अगदी. सुंबडी में कोंबडी म्हणजे? अरे म्हणजे छुपा रुस्तम रे. ही अशी माणसं ना अशीच असतात. म्हणजे आपल्याला कळतच नाही आणि ती मोठी होतात. पण मला ना एक प्रश्न पडलाय. म्हणजे बघ, राधिकाला हे कसं काय माहित नाही की तिला सगळं माहिती आहे आणि ती असं दाखवते की तिला काहीच माहित नाही? नाही, कळेल ना, लवकरच कळेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सौमित्र बनहट्टी, आता मी बोलणार आणि तू आणि तुझ्या बरोबरचे सगळे फक्त ऐकणार. नाही तुला तुझ्या बॅग्स पॅक करून परत पाठवलं ना तर बघच.
हो बोलूया नंतर. ओके बाय. अरे वा, तू कधी आलीस? झाला अर्धा तास. आणि हे काय आणलंयस तू सगळं? ती जरा खरेदी आहे. तू कशी काय लवकर आलीस? काम आटपलं, आले लवकर. आणि खरेदीला जायचं होतं तर मलाही सांगायचं ना, मी पण आले असते. नाही, तशा स्ट्रिक्टली ऑर्डर होत्या पलीकडून की नो आई इन शॉपिंग. म्हणजे ते नेहाची खरेदी. कसली? अरे तिची शाळा नाही का आता सुरू होणार, मग तिची स्कूल बॅग, वॉटर बॉटल, रेनकोट, म्हणजे तिचं सगळं ठरलेलं होतं. स्कूल बॅग अशी हवी आहे, रेनकोट असा हवा आहे म्हणजे पिंक कलरचा, वॉटर बॉटल अशी हवी. हे सगळ्या तिच्या फरमाईशी मी पूर्ण केलीस? ऑब्व्हियसली. लाडावून ठेवलंयस तिला? माझी एकुलती एक मुलगी आहे, तिला लाडवलंय आणि काही जणांना लाडवलंय. कोण आलं? हॅलो. हा, बघितलास एपिसोड? थँक्यू सो मच. हो थँक्यू. आजचा एपिसोड मस्त झालाय. 10वा फोन होता अभिनंदनाचा. अरे वा, कॉंग्रॅट्स. विषय आहे का? म्हणजे काय विषय होता? चाइल्ड सायकोलॉजी. अरे मग पाहायला पाहिजे आजचा एपिसोड. तू प्रत्येक काम तुझं इतकं मनापासून करतेस ना, मला हे खूप आवडतं. काम तर करायलाच हवं ना, नाही तर काय अर्थ आहे असं पाट्या टाकत जगण्यात. बोलल्या सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर मॅडम बोलल्या. बरं, आता प्रोग्रामचं स्वरूपही बदलतंय, म्हणजे लाईव्ह होणार आहे, त्यामुळे फील्ड वर्कही वाढेल. कदाचित अब्रॉडलाही जावं लागेल. अरे वा, किती मोठी संधी आहे ही. बघ, मी म्हंटल होतं ना, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि तू अशीच पुढे जात राहा. मी घर सांभाळतो, नेहाकडे बघतो, छान लक्ष देईल ते. तू आहेस ना, म्हणूनच हे सगळं शक्य आहे. तुझा निर्णय अगदी योग्य होता रे. वा. अरे नाना, तुम्ही कशाला आणलं पाणी? अरे आपलं काय ठरलंय, या घरात बाळ येईपर्यंत मी तुझी सेवा करणार, त्यामुळे मला दिलेले शब्द पाळू दे. आली का? चला, गरमागरम मस्त चहा करते आलं घालून. नाही नको. आणि तुम्ही दोघांनी बसा, आज जेवण मी करणार आहे. नाही अजिबात नाही. आजचा बेट ठरला आहे. काय? दडपे पोहे. तेही मी करणार. अरे वा, प्लीज. हा, सगळा पसारा करून ठेवाल, तुम्ही नको. हिला वाटतं ना समिधा ही एकटीच कामं करते. राधिका मसाल्याची सायबीट झाल्यापासून काय विचारू नकोस. नाना, मस्करी मध्ये वाद वाढेल. ते जाऊ दे. मला आजचा दिवस गेला कसा? मस्त. समिधा, अगं सकाळी डबा विसरून गेलीस तू. भूक लागली असेल ना? नाही नानी, नाही लागली एवढी भूक. आणि ऑफिसमध्ये राधिका आहे ना, ती आणते माझा डबा. खरंच राधिका आहे म्हणून काळजी नाही बघ. खरंय. बरं, चहा नको आहे तर सरबत करू का छान? नाही नानी, खरंच नको. अगं नको कसं? एवढी उन्हात ना आली आहेस तर छान कोकमाचं सरबत करते. चालेल, सरबत चालेल. मी बघतो. सावकाश. गुरुनाथ, काय काम आहे? नाही, मला वाटलंच होतं. मला पाहिल्यानंतर असा चेहरा पडेल तुमचा. नाही, पण मलाही काही हौस नाही तुमच्या दारात यायची. आला तोच असा सूर लावलायस तू. काय काम आहे सांग. हो, मलाही काही हौस नाही तुमच्याशी बोलायची. तुम्हाला खाली बोलवायला आलो मी. चला. कशाला? पहा ना, स्वतःच्या डोळ्यांनीच काय खरं काय खोटं ते पहा. आणि राधिकालाही फार महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. चला. काय झालंय काय नेमकं? मला नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता ना. नाही, पण इतरांच्याही चुका बघा जरा कधीतरी, म्हणजे तुम्हालाही कळेल दिसतं तसं नसतं. बघा, ज्यांना तुम्ही लाडके लाडके म्हणता, जवळचे मानता, ते कसे आहेत आज कळेल ना तुम्हाला. खाली या, वाट बघतोय. काय हो, आता हे काय नवीन? काय तिथे गेल्याशिवाय काय आहे ते कळणार नाही. नाना, मी काय म्हणते, नका ना जाऊ खाली. उगाच तो परत तुमचा अपमान करेल. आम्हाला नाही आवडणार. तो असला अपमान करतोय?
अपमान करायला त्याला काही तोंड आहे का? नाही पण तरी नाना नका जाऊ. कविता हे बघ, आपली मुलगी आहे त्या घरात. काही झालं तरी राधिकेसाठी जायलाच हवं, नाही म्हणून. चला जाऊया, आपल्याला कळेल तरी त्याचं काय म्हणणं आहे ते. जाऊन येतो, तू काळजी नको करूस, काही होत नाही. आलो. आराम कर जरा. हो. गुरुनाथ अजून किती त्रास देणार आहे ना काय माहिती. शनाया मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे इंटरव्ह्यूला तुला काही फार विचारणारच नाही. बघ ना, हा क्लॉज बघ ना, इफ यू आर अंडर 14 वाला. हा सो यू आर अंडर 14. हे गप रे. पण मेंदूने आहेस ना. मेंदू हे बघ. ए यार गप रे. जा तू उघडायचं जा, मी नाही उघडणार, तुला पनिशमेंट. ओके. पण कोणी मैत्रीण आहे काय? कोण आहे? अरे गुरु, चल बाजूला. हो पण काय हवंय? बाजूला हो. अरे काय हवंय? बाजूला. एक गुरु, ही काय पद्धत आहे? तुला दाखवतो ना काय पद्धत आहे ते. नाही, मला तुम्हा दोघांची महत्वाचं बोलायचं आत्ताच्या आत्ता गार्डन मध्ये. मी कुठेही येणार नाही. शनाया, मी जे काही बोलणार आहे ते तुझ्याच फायद्याचं आहे. त्यामुळे आता स्वतःचं डोकं लावू नकोस प्लीज. आत्ताच्या आत्ता चल. मी नाही येणार तुझ्यासोबत कुठे. तुझं ठरलंय ना, तू राहा ना तुझ्या राधिका सोबत. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझंही ठरलंय. मी चालले सौमित्र सोबत, त्याच्याच व्हिसासाठी अप्लाय करते आता. हो जा ना, जा ना, US ला जा. अजून कुठे जायचं त्याच्याबरोबर, तिकडे सगळीकडे जा. फक्त जाण्याच्या आधी 5 मिनिटं मी काय म्हणतोय ना तेवढा ऐक, आणि मग डिसिजन इज युअर्स. त्यामुळे आत्ताच्या आत्ता गार्डन मध्ये वाट बघतोय मी. तुम्ही दोघं. काय जबरदस्ती याची? गुरु असं कधी बोलणार नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा पण तू टेन्शन घेऊ नकोस. नाही तो काही म्हणाल तरी मी डिसिजन चेंज करणार नाही. हा. एनिवे चल बघू तर या काय बोलतो. काहीतरी घोळ आहे. 13, 14 आणि 15 दिवसानंतर आमच्या अथर्वचं स्कूल सुरू होणार. आजची मला स्कूल खूप आवडतं. अरे वा अथर्व, आहा मज्जा आहे बाबा एका मुलाची. नवीन दप्तर का, नवीन पुस्तक का, नवीन ड्रेस, नवीन रेनकोट. बापा, गेल्या वर्षीचं सगळं व्यवस्थित आहे, पण याला नवीन हवंच आहे. मग तू आणून देते म्हणून तर सांगते. आईकडे हट्टाने करायचं बरं जास्त. हा काय बरं, घे घे घे. अथर्व, हे घे तुला नवीन दप्तर. बघ आणि सांग कसं आहे ते. हो मला खूप आवडला. आवडलं? अजून बघ, आत रेनकोट पण ठेवलाय. हे पण, अरे वा, ते काढू नको बाहेर, थांब. अथर्व, आता ती पुस्तकं आणलीत ना, त्याला छान कव्हर लावायचं आणि बॅग मध्ये भरून ठेवायची पुस्तकं. तो कायची लावते का बरं? मीच लावून घेतली सगळी. वा आई, हे नवीन नवीन पुस्तकं, दप्तर किती छान वाटतं नाही? हो ना. मला तर पुस्तकांचा वह्यांचा वास खूप आवडतो. लहानपणी दादा जुनीच पुस्तकं वापरायचा, पण माझ्यासाठी छान नवीन पुस्तकं आणून द्यायचा. आमची शाळा सुरू झाल्या ना बाई, का किलबिलाट असते या पाखरांचा. सगळे एकदम नवीन नवीन वास येते ना. नवीन ड्रेस असते, नवीन पुस्तकं, नुसती इकडून तिकडून नुसती उडत असते. बरं वाटते. आई काय गुरु, ये ये ये. आई ते अथर्व जरा आज जा, मला बोलायचं महत्वाचं. अथर्व आज जा म्हटलं ना तुला. का बाई असं काऊन बोलते बरं? दिवसभर असते का त्यासोबत तो? आल्यावर तरी गोड शब्दात बोलायचं ना. अथर्व आज जातोस का जरा? मी तुला नंतर भेटतो. हा प्लीज. हा जा, मला महत्वाचं बोलायचं जरा. शाबास, गुड बॉय. का आलं? सांगतो ना, जरा महत्वाचं बोलायचंय. चला लवकर खाली ये. महत्वाचं काय? हो, खाली गेल्यावर कळेलच सगळं. आई आणि बाबा कुठे? ते खाली गेले. या, त्यांनाही बोलवा. नाना नानी येतातच आहेत. सगळ्यांसमोर काय तो विषय मांडतो. या लवकर. गुरु आई